तर निश्चितच कासगाव संघाचा हुकमी एक्का असायचा, परंतु त्यानंतर त्याने स्वतःचा संघ बांधला आणि आज त्याच संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. भोज संघाला दोन्ही संघांचे करूया कौतुक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश जयेश फसाळे आणि स्ट्राईकवर फलंदाज श्रीपत कडाळे आणि त्याच्या सोबतीला आलाय. थांबा, खेळ थांबवा. दोन्ही संघाचा 12वा खेळ नाही, बेकऱ्याचा आहे. भोज तुमचा 12वा बना आहे, पाठवा नाही तर लगेच पेनल्टी लावू. अरे येतो म्हणजे काय या काही ज्याने आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनची जी प्रीमियर लीग असते ती पहिले पर्व ज्याने जिंकला होता तोच हा कॅप्टन कुल अर्थातच श्रीपत कडाळी. गोलंदाजीमध्ये भरपूर तेज आहे, तेज गोलंदाजी आहे. रफ्तार का सौदागर नाव द्यावं लागेल या ठिकाणी. मात्र जयेश फसाळेला खूप वेगाने चेंडू फेकतोय. डॉट श्रीपत कडाळी सारख्या फलंदाजाला जेव्हा आपण डॉट चेंडू फेकता तेव्हा निश्चितच आपला मनोबल उंचावेल, कारण खूप वर्षाचा अनुभव आहे. जेव्हा बरेचसे गावातील संघ नव्हते ओरमचे तेव्हापासून हा खेळाडूला आम्ही पाहतोय. श्रीपत कडाळी नेहमीच कासगाव संघातून हा सलामीला यायचा, परंतु त्या खेळाडूला सुद्धा या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम केलंय. या दोन चेंडूवर जयेश फसाळे यंगस्टार गोलंदाज, चांगली गोलंदाजी आहे याचा अर्थ, कारण या ठिकाणी ज्या वेळेला कर्णधाराचं ओपिनियन घेतलं तेव्हा जयेशचं नाव होतं, कारण त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. रणनीती आम्ही जरूर मैदानावर आखू आणि ती रणनीती आखली. स्वप्नील आव्हालने या ठिकाणी मात्र टॅप केलाय, सिंगल मिळेल. सिंगलना श्री गणेशा या ठिकाणी झालेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण थोड्यासाठी या ठिकाणी माईक बंद करणार आहोत, कारण अजानचा टाइम
तर काय आपलातून फटकेबाजी पाहायला मिळाली, काय या खेळाडूला क्लास 1 खेळाडू म्हटलं जातं हे मात्र दाखवून दिलं. 2 रिव्हर्स फटके पाहायला मिळाले दोन्ही षटकारासाठी. इथे मात्र खोदून काढलाय क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावला, पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळपट्टीवर झालाय. धावचीची संधी, फलंदाज बाद. इथे मात्र पहिला धक्का लागला बोस टीमला. संघाचा काळूराम मात्र बाद झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 असताना डीजे ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी आदरणीय चंद्रदादा शीद यांचं सुद्धा आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर. तसेच आदरणीय गोटरामदादा बांगारा यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय बाबूदादा डुमना यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. ओके, तसेच आदरणीय बाळू वारगाडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लो पुलटचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. या ठिकाणी स्वतःवर नाराज आहे श्रीपद, कारण या फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये आरामात कन्वर्ट करू शकला असता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद हवाले. इथे मात्र फटका चांगला आहे. अजून एक चौकार पाहायला मिळेल. या चौकारांना संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 21. या ठिकाणी चिंचवली आदरणीय भरतदादा गावंडा यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. तसेच आमचे मित्र आदरणीय विष्णुदादा गावंडा यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. त्या दोन्ही मान्यवरांचा खूप खूप आभार. कोपऱ्याचीवाडी ग्रामस्थांचं सुद्धा खूप खूप आभार. तसेच आमच्या कासगाववाडी ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगली स्पर्धा या ठिकाणी मात्र भरवले. या श्री गणेश कासगाववाडी या टीमनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. या ठिकाणी मात्र हुक करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अंदाधुंदी फटका खेळायचा होता. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकाल. पुन्हा एकदा जयेश फसाळेच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू दिलाय कर्णधार स्वप्नील हवालीना आणि फलंदाज आपण पाहतोय सुनील. स्ट्राईकवर सुनील आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी मात्र श्रीपदला स्ट्राईक द्यावी लागेल, कारण श्रीपदचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 18 धावांचा योगदान दिलंय आपल्या संघासाठी. काळूराम मात्र स्वस्तात बाद झाला, तर सुनील मात्र पहिला चेंडू पेस केला. बॅट अँड बॉलचा संपर्क आला नाहीये. तर या ठिकाणी मात्र विचार केला तर चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ड्रिंक्स ट्रॉली तयार राहायचं आहे. अंदाजी मार्कवर रफ्तार का सौदागर भेकरा एक्सप्रेस जयेशला आपण पाहतोय. जयेश फसाळे 10-15 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र दांडी गुल केली. मोठा मासा गळाला लावला. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती तो फलंदाज मात्र बाद झालाय. श्रीपद कडाळी बॅक टू द डग आउट. मोठा धक्का, हाय व्होल्टेज धक्का लागलाय बोस टीमला आणि इथे मात्र सेलिब्रेशन करताना आपण पाहतोय साई स्टार बेकरा 11 संघ. त्यांना माहित आहे श्रीपद कडाळीचा खेळ
आणि या ठिकाणी मात्र मोठा मासा गळाला लावला जयेशनं. अतिशय चांगली गोलंदाजी राहिले आतापर्यंत जयेशची. डीजे नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय अरुणला मात्र संघर्ष करावा लागेल कारण दोन फलंदाज श्रीपद आणि काळराम तंबूच्या आश्रयाला आलेत आणि सुनील आणि अरुण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील फलंदाज खेळपट्टीवर आहेत. भागीदारी करावी लागेल. एक समाधानकारक स्कोर बनवावा लागेल. 55 ते 60 धावा बनवाव्या लागतील कारण गोलंदाजी आहे भोज टीमकडे परंतु तेवढ्या धावा बनवणे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र अतिशय चांगली इष्टी रक्षकाला सुद्धा चकमा दिलाय. एवढी तेज गोलंदाजी जयेश फसाळे करताना आपण पाहतोय. थोडस या ठिकाणी समजलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील इष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता त्याच्यानंतर मात्र आता इष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रसाद. तर या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू फेकला जातोय. जयेश फसाळे संघाची धावसंख्येचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 22 धावा धावफलकावर फक्त लावल्या गेल्या आहेत. भोज संघ थोडासा अडचणीत आहे. आमचे चिंतामणजी शेंडे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक तिसरं संपलं. ड्रिंक्स ट्रॉली लगेच मैदानात पाठवायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 22 धावा झालेल्या आहेत.
गेली ती साई स्टार 11 बेकरा या संघानं. नवीन गोलंदाज, पाचवा गोलंदाज स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेला आहे तो प्रवीण हवाली. स्लॉगवरचं षटक, गोलंदाजी मार्कवर प्रवीण हवाली. स्ट्राईकवर फलंदाज आपण सुनील. एका हाताने झेल टिपला, वाटा कॅच, अतिशय चांगला झेल या ठिकाणी मात्र कॅरी केलाय स्वतःच्या गोलंदाजीवर. काय झेल टिपलाय प्रवीणनं. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 4 लागलाय तो भोज टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 23 असताना. चला यापुढील नेक्स्ट मॅच वाऱ्याचीवाडी संघाचा संघनायक आणि तारुण्या 11 बेडीसगाव संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचा या ठिकाणी. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. वाऱ्याचीवाडी संघाचा संघनायक आणि बेडीसगाव संघाचा संघनायक तारुण्या 11 बेडीसगाव. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतला आहे परंतु त्या ठिकाणी निर्णय योग्य होता. दोन्ही फलंदाजाचा आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 25 धावा. मागील सामन्यामध्ये फक्त आणि फक्त विचार केला तर 40 धावांचं आव्हान मिळालं होतं. त्याच्या अगोदरच्या सामन्यात 19 धावांचं आव्हान होतं. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक या ठिकाणी लागलाय तो 5वा. 5 गडी बाद झालेत आतापर्यंत भोज टीमचे. एकाही फलंदाजाला या सामन्याची जबाबदारी घेता आली नाहीये. ज्या अनुषंगाने हा भोज संघ उतरला होता तसं मात्र काही घडलं नाहीये कारण श्रीपत कडाळीची विकेट खूप महत्वाची होती आणि तो जसा बाद झाला तसा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हा संघ कोसळला. कारण या ठिकाणी आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. 25 धावा. त्यामध्ये विचार केला तर 18 धावांचं योगदान श्रीपत कडाळेने दिलं होतं आणि उर्वरित संघाचा विचार केला तर 7 धावांचं योगदान राहिलंय ते भोज संघाचं. इथे मात्र हलक्याशा हाताने कट केला मिड विकेट रिझन मध्ये. पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न जरूर. खेळपट्टीवर धावचीची संधी आणि फलंदाज सुरक्षित आहे पंचाने आमच्या सांगितलं. फलंदाज सेफ आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 27 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. स्लॉगवरचं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. रिव्हर्स अटेंड करायचं होतं. फलंदाजानं कंचा शॉट मारी काय माहिती कानी शॉट होता का कंचा आणि या ठिकाणी स्वतः बॅटला हिट विकेट आहे. हिट विकेट या ठिकाणी कंचा शॉट मारायचा होता काय माहिती. फलंदाज बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी लागला आहे 6वा. 27 धावांवर शेवटचा बॉल या सत्रातील. चला वाऱ्याचीवाडी संघाचा संघनायक आणि तारुण्या 11 बेडीसगाव संघाचा संघनायक यांना विनंती आहे की आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. इथे मात्र फटका चांगला आहे या ठिकाणी. शेवटचा चेंडू. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धाव तिकडे काय आहे 3 धावा. या 3 धावेनं संघाची धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 30 आणि 31 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. तर तारुण्या 11 बेडीसगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या.
आदरणीय बाळूशीत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. एका बाजूने वाऱ्याचीवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कर्जत तालुक्यातील तारुण्य 11 बेडीसगाव हा संघ, दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. सर्व जायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने मोहन वारे तर त्याच्या विरुद्ध आमचा जगदीश दादा दरवडा. दादा या टॉस विन साठी. या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूने विचार केला तर तारुण्य 11 बेडीसगाव आणि त्याच्या विरुद्ध वाऱ्याचीवाडी हा संघ आमच्या बाळूदादा शेद यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलाय तो वाऱ्याचीवाडी संघाने. अभिनंदन वाऱ्याचीवाडी टीम. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. सामना 4 षटकांचा आहे, त्याच्यामुळे आता मात्र रणनीती पहिला सामना तर आपण लक फॅक्टरमध्ये जिंकलेला आहात. तर आता प्रथम फलंदाजी करताना किती धावा बनवाल? 4 षटकांचा सामना असेल तर आम्ही नक्कीच, समोरसुद्धा चांगला संघ आहे बेडीसगाव संघ, आम्ही त्यांच्या अगेन्स्ट खेळलो याच्या अगोदर, तर त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही 55+ धावा करू. 55+ धावा बनवावे लागतील, कारण खेळपट्टीचा विचार केला तर चांगली खेळपट्टी आहे. कोणाकडनं आता अपेक्षा असतील? अपेक्षा तर सगळ्यांकडेच असतील. सगळ्यांकडनं चांगलाच खेळ व्हावा तरच टीम पुढे जाऊ शकते. फलंदाजीमध्ये मी स्वतः आहे, जयेश वारे, सुरेश वारे, महेंद्र वारे, 4 फलंदाज आहेत. नंतर बघू. निश्चितच बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी थांबायचं आहे आपण. नाणेफेकी हरला आहे, परंतु ज्या वेळेला तू नाणेफेकीसाठी येत होता तेव्हा तिकडनं खेळाडूकडनं सिग्नल आला काय आपल्याला क्षेत्ररक्षण घे, ते नक्कीच वाट्याला आलं आहे. नाणेफेकी हरला आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या टीमने फलंदाजी घेतली. आपली रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रोकाल? सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकाचा सामना असल्यामुळे आम्ही वाऱ्याचीवाडी हा संघ एक 30 ते 25 धावापर्यंत रोखण्याचं आम्ही काम करू. 25 ते 30, कारण मागचे ओपीएन सुद्धा आपलं खरं ठरलं, कारण तेव्हाही आपण सांगितलं होतं 30 ते 35 धावांपर्यंत आम्ही समोरच्या टीमला ठेवू, आणि ते कार्य केलं आपण. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा काय अपेक्षा असतील संघाकडनं? फर्स्ट राऊंडचा सामना जेव्हा आम्ही माहिरा 11 चिंचवले यांच्या अगेन्स्ट खेळलो आहे, त्या टायमाला जी खेळी बेडीसगाव टीमने केली त्याच प्रकारे यासुद्धा दुसऱ्या राऊंडला सुद्धा त्याच प्रकारे खेळी करू. निश्चितच दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या फेरीमध्ये चांगला खेळ करा आणि आपल्या स्पर्धेचा, आपला गावाचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद दोन्ही कर्णधारांचं. घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. तर निश्चितच या ठिकाणी कर्णधाराच्या रूपाने आपण सुभाष दादा वाघ यांना पाहिलं, कारण 12व्या खेळाडूने आम्हाला कर्णधार जगदीश दरवडा हे नाव सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी आम्हाला नाव समजलं सुभाष दादा वाघ, आमचे बंधू. तर जाऊया या ठिकाणी मात्र मैदानाकडे, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 30 धाव्यांचं आव्हान, 30 धावा बनवल्या होत्या, 31 टार्गेट मिळाले. सुरुवात मात्र चौकाराने झाले. साई स्टार बेकरा संघाचे अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र प्रसाद आले आले आपल्या मनगटी ताकदीचा वापर करतोय. का मी सलामीला येतोय आणि का मला संघ सलामीसाठी पाठवतोय हे या 2 चेंडूवर तरी प्रसादने दाखवून दिलंय. त्याच्या सोबतीला जयेश आलाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण सुनीलला पाहतोय. रणनीती कुठेतरी चुकली मी म्हणेन, कारण श्रीपद कडाली सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू असताना निश्चितच या ठिकाणी एका नवख्या खेळाडूकडे चेंडू दिलाय. रणनीती असेल आपापली, परंतु या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे. हा बस
आधीच धावांचा तोटा आणि ते कॅचचा नाही तोटा. इथे मात्र हा झेल खूप महत्वाचा होता, परंतु तो झेल सोडलाय. जर असा झेल आपण सोडले तर निश्चितच लवकरच या मैदानावरून आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल. कारण आधीच विचार केला तर फक्त आणि फक्त 30 धावा बनवल्यात आणि 31 धावांचं टार्गेट असताना अशा सोप्या झेल, आणि त्याही ज्याने 2 चौकार मारले त्या प्रसादची सोडले. इथून मात्र निश्चितच ती झेल कितपत डॉट चेंडू. या डॉट चेंडून संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. डावखुरी हाताचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय जयेशला. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. लॉंग ऑन रिझन मध्ये डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी, आणि इथून मात्र चौकार. त्या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचं बनवल्या होत्या त्या भोज संघाने. 31 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 13 धावा आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. सुरुवात चांगली झाली आहे ती साई स्टार 11 बेकरा या संघाची. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय. साबास. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 झेल या ठिकाणी मात्र ड्रॉप झालेत. दोनही खेळाडूंना मात्र जीवनदान मिळालंय. प्रसाद आणि जयेशला दोघांनाही जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा निश्चितच ते फायदा उचलतील, कारण त्यांच्या समोर टार्गेट खूप कमी आहे. 31 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा, म्हणजे अर्ध लक्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज सुनील आलाय. सुनील नंबर 1 आणि सुनील नंबर 2. स्ट्राईकवर फलंदाज प्रसाद, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. धावफलकावर धावा लागल्यात 15. यापुढील होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकाल. वाऱ्याची वाडी विपक्ष तारुण्य 11 बेडीसगाव. नाणेफेकी जिंकली ती वाऱ्याची वाडी संघाने, आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय मी म्हणेन घेतलाय. दोन्ही कर्णधारांचं आपण ओपिनियन पाहिलं. जशाच तसं उत्तर देण्याचं काम दोन्ही संघ करतील. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. हँडसम झेल सोडल्यानंतर प्रसादच्या बॅटमधून निघालेला हा गगनचुंबी षटकार. मात्र आपण विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या तर 21 धावा. 10 धावापासून विजयापासून वंचित आहे साई स्टार 11 भेकरा हा संघ. शॉर्ट पिच चेंडू त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू वाऱ्याच्या वेगाने जातोय. दसका दम या ठिकाणी मात्र दाखवला प्रसादनं, आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आता फक्त आणि फक्त 6 धावांच्या पासून विजयापासून वंचित आहे तो अर्थातच साई स्टार 11 भेकरा हा संघ. इथे मात्र विजयी फटका आपल्या ताकदीनं मात्र सामना संपुष्टात आणलाय. अभिनंदन साई 11 स्टार संघ. तर या ठिकाणी मात्र सामना आपल्या स्टाईलने संपवला. अर्थातच साई स्टार 11 भेकरा या संघानं हार्दिक अभिनंदन. आपण दिलेल्या वेळेवर आलात, आपलं खूप खूप आभार. आणि या ठिकाणी मात्र आपण विचार केला तर भोज संघ या ठिकाणी आपण वेळेवर दाखल झाला, आपलं सुद्धा खूप खूप आभार. आपण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आलं. दोन्ही संघांचं करूया कौतुक. तत्पूर्वी आपण या ठिकाणी या सामन्याचा हिरो निश्चितच घोषित करू. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण शेक हँड करायचा आहे. तर या सामन्याचा
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट्स, कारण लो स्कोरिंगचा सामना होता त्याच्यामुळे आपण गोलंदाजाकडे जातोय. आणि या सामन्याचा हिरो ठरला ज्याने स्लॉगवरचं षटक हाताळलं होतं आणि ज्याने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, तो प्रवीण ठरला या सामन्याचा हिरो. प्रवीण यायचा आहे आपण, तसेच प्रवीण आपण यायचं आहे, आपल्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केलं जाईल. आमचे जवळचे मित्र तसेच साथी समालोचक बेकरे गावचा बुलंद आवाज स्वप्नील आवाली सर, आपल्याला विनंती आहे की या आपण एक सत्र या ठिकाणी मात्र आपण समालोचन करायचं आहे.